रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावतीत लाडक्या बहिणींसोबत सामूहिक रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला। यावेळी शेकडो महिलांनी आमदार प्रवीण पोटे यांना राखी बांधून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं। या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळाल्याचा दावा त्यांनी केला। तसेच मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि कर्जमाफी यांसारखे निर्णय सरकारने घेतल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक लाभात वाढ करण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असा विश्वास आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना आणल्या, लाडक्या बहिणीसोबतच लाडकी जी छोटी बहीण आहे तिच्यासाठी शिक्षणासाठी ऑनलाईन जाण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं कर्जमाफी आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटी माफी आणि रोजगाराचे प्रश्न असे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहे ज्या महाराष्ट्रात देवाभाऊंनी सोडवल्या। त्यामुळे या देवाभाऊंचं हे प्रेम आहे, त्या प्रेमापोटी या ठिकाणी रक्षाबंधनाचा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या नात्याने या ठिकाणी या सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात। तुम्हाला एक सांगतो की या महाराष्ट्रात जेव्हा देशामध्ये स्वातंत्र्य झालं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जर पाहिलं तर पहिले प्रथम या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा निर्णय घेतला की महिलांना, लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले पाहिजे, त्यांना आरोग्य सेवा दिली पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे। या अनुषंगाने लाडक्या बहिणीसाठी योजना राबवली आहे। येणाऱ्या काळात 1500 चे 5000 करायचे का, हा येणाऱ्या काळात विचार केला जाईल। आज त्याबद्दल बोलता येणार नाही।